तर आपण सचिन तुम्हाला आम्ही थोडंसं थांबवतोय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय वडेट्टीवार जी साम टीव्हीवर आपलं स्वागत आहे। आपण ही घटना संपूर्ण पाहतोय, सलमान खानच्या घरावर अशा पद्धतीनं गोळीबार झालेला आहे, काय आपण पहिली प्रतिक्रिया द्याल? हे बघा, सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार हा राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा आहे। हा उद्ध्वस्त कायदा सुव्यवस्था नावाला शिल्लक राहिलेली नाही। सलमान खान हा मोठा सेलिब्रिटी आहे। यापूर्वी सुद्धा त्यांना अनेक थ्रेट आले, त्यांची सुरक्षा देणं, त्यांना सुरक्षा करणं हे सरकारचं काम आहे। त्याही पलीकडे जाऊन यामागे उद्याच्या सणाच्या तोंडावर, उद्याचा रामनवमीचा सण आहे, प्रभू रामचंद्राच्या जयंतीचा उत्सव देशभर साजरा होणार आहे। अशा याच्यामध्ये याला हिंदू मुस्लिम वळण लावण्याचा काही प्रयत्न आहे का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। म्हणजे जातीय किंवा धार्मिक तेढ वाढवून समाजामध्ये धार्मिक तेढ वाढली की त्याचा फायदा थेट भाजपला होतो, अशी काही त्यामध्ये शक्यता आहे का, हे सुद्धा नाकारता येत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की ही झालेली घटना निंदनीय आहे। आणि उद्या मुंबई सुरक्षित मुंबई म्हणून आपण सगळे बघत होतो, पण मुंबई परिसर हे पाहिल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे लोकच गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, एवढी मजल या लोकांची वाढलेली आहे। खुलेआम चॅलेंज करतात सत्ताधारी आमदार, बघून घेण्याचे, मारून टाकण्याचे, मारण्याचे। तर यामध्ये पोलीस हा डिमोरलाइज झाला। या राज्यामध्ये पोलिसांचा मानसिक खच्चीकरण करण्याचं काम झालेलं आहे। त्यामुळे याचा परिणाम सुरक्षेवर झालेला आहे, कायदा सुरक्षित झालेला आहे असं मला वाटतं। आणि वेळी जर आपण सावध राहिलो नाही तर या राज्यामधील कोण कुणावर गोळीबार करून जीव घेईल आणि संपवेल, ज्याचा आता लोकांना आपल्या जीविताचा भरोसा राहिलेला नाही। नक्कीच विजय वडेट्टीवार ज्या पद्धतीने आपण म्हणताय की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाहीये, अगदी निवडणुकीचा पहिला टप्पा अगदी काही दिवसांमध्येच येऊन ठेपलेला आहे, आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अशा पद्धतीने ही घटना होतीये, याकडे आपण कसं पाहता? नाही, मी सांगितलं आपल्याला, कदाचित धार्मिक उत्सवाच्या उत्सव आता सुरू आहेत आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ताधाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एंटी इन्कम अशी तयार झालेली आहे। आपल्याला कदाचित कल्पना असेल, मी मागे जाणार नाही, पण विकासाच्या नावावर मतं मागणाऱ्यांना 2014 मध्ये 19ला शहीदांच्या नावावर मतं मागावी लागली, आणि आता 24 मध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाचा वापर करून मतं मागायची पाळी आलेली आहे। याचाच अर्थ विकास कुठे जन्मला, कुठे गेला, कुठे मेला याचा काहीही पत्ता नाही। आणि अशा स्थितीमध्ये आता यांनी जातीय धार्मिक तेढ वाढवण्याचं काम भविष्यात होऊ नये याची खात्री याची जबाबदारी सरकारची आहे। आणि एवढ्या पूर्वी सुद्धा, यांच्या पूर्वी सुद्धा सलमान खानवर अनेक वेळा धमकी आले, त्यांना थ्रेट होती। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या राज्यामध्ये मागील 2-2.5 वर्षामध्ये जवळपास 83 ठिकाणी जातीय तेढ निर्माण झाल्या। मशिदीमध्ये जाऊनही मारलं गेलं, मंदिरामध्ये होत आहे। हे काय एकमेकाच्या विरुद्ध उभे टाकले? तुम्हाला अनेक सांगलीची घटना सांगता येईल। त्यामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामधून राज्य अस्थिरता झाला, कायदा सुव्यवस्था राज्यात संपली आहे। आणि केवळ 24/7 या लोकांच्या डोक्यात राज्य विकासाकडे नेण्याचे स्वप्न नसतात, फक्त निवडणुका आणि सत्ता हस्तगत करणं एवढं त्यांच्या डोक्यामध्ये असतं। त्यातूनच हा राज्य आता अधोगतीकडे जातोय। नक्कीच धन्यवाद विजय वडेट्टीवार आपण साम टीव्हीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, ही निंदनीय घटना असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटल्याचं आपण पाहतोय। तर सध्याची ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेतल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार झालेला आहे, आणि कशा पद्धतीने हा गोळीबार झाला याची एक्सक्लुझिव्ह झलक सध्या साम टीव्हीवर आपण पाहतोय। 2 बाईकस्वार हे बाईकवर आले, दोघांनीही हेल्मेट परिधान केलं होतं, आणि त्यांनी सलमान खानच्या वांद्रेतल्या या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केलेला आहे, आणि त्यानंतर ते पसार झालेले आहेत। पहाटेच्या 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे, अज्ञातांकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे, आणि 4 राऊंड फायर सुद्धा करून
हे दोन तरुण जे आहेत हे फरार झाल्याचं आपण पाहू शकतोय। सध्या साम टीव्हीवर याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं ही संपूर्ण घटना झालेली आहे। नेमका हा घटनाक्रम कसा आहे ते आपण पाहूया। 1998 साली सलमान खानला हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी तो राजस्थानमध्ये होता। यावेळी 2 वेळा सलमाननं चिंकारा हरणाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप सुद्धा आहे। लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो त्या समाजात हरणांना देवा समान मानलं जातं। त्यामुळे बिश्नोई समाजाचा सलमानवर प्रचंड राग आहे। याच रागातून लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला अनेकदा धमक्याही दिल्या। तर आपण पाहतोय अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर 2 अज्ञातांनी गोळीबार केलेला आहे। पहाटेच्या सुमारास 5 वाजता ही घटना घडली आहे।